घ्या घेत्या का? नाही नाही काय? व्यसन नाहीत आपल्याला काय पाहुणे. मी म्हटलं खाताय काय? हा नाही नाही खाऊ. खाऊ मला हां एक बोलू. बोला की राव. तुमचं 2-3 ठिकाणी शेत आहे ना, होय मग तुम्ही तिकडे कधी जाताना दिसत नाही, तुम्ही इथंच चक्र मारतात. काय पाहुणं राहून राहून विचार बदलला काय तुमचा? कारभारणीला घेऊन याचा विचार चाललाय काय डोक्यात? आलं तर उलट बरंच आहे की माझी बी सोय होती. आ म्हणजे कामाची हो. अजून एक जोड कामाला वाढली म्हणजे काम उरकतं होईल ना आपल्या शेतातले, म्हणून म्हणलं तुम्हाला. अहो मला हां. तुम्हाला राग आला का? काय पाहुणं तुमच्या बोलण्याचा राग कशाला येतोय मला? काय माहीत आहे का, ही बाकीची जी जमीन आहे हां. ना ती वडिलोपार्जित जमीन आहे. आणि ही जी जमीन आहे ना आत्ताची, हं. ती आपण स्वतःच्या कष्टानं कमावलेली आहे, स्वबळावर. त्याच्यामुळं ह्या जमिनीवर इतका जीव जाडलाय ना काही विचारूच नका बघा. म्हणजे ह्या जमिनीत ह्या जागेवर आल्याशिवाय करमतच नाही हो मला. म्हणजे असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर बोलले मालक तुम्ही. काय राहतं, एखाद्या जनावराला जर जीव लावला ना तर मरेपर्यंत तो लाळा जात नाही माणसाचा. आत्ता कसं पाहुणं पटण्यासारखं बोलला बरं. हो. लाखातला एक शब्द वापरला बघा तुम्ही. काय झालंय माहित आहे का पाहुणं, अलीकडं ह्या जमिनी बिगर झोपच आहे ना झाली हो मला. म्हणजे झोपच ना रात्रीची. सारखं ह्या जमिनीचं ध्यान होतंय हो मला. कधी येईल, कधी जातोय जमिनीत, कधी एकदा त्या जमिनीला असं कळवाळून भेटतंय. असं झालंय माझं. होतं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मामांजी हं. मी काय म्हणते, बाजार संपलाय सगळं घरचं, घेऊन ये की तेवढं जाऊन. बरं मग पिशवी आण तू. हां बरं बरं मी घेऊन येते, तुम्ही जाऊन या मग. हो. चला येऊ का मालक? चला की मी बी येतो तिकडंच. तुम्ही येता का? हा चल जाऊ की. चला. खाऊ मालक बोला की. एक बोलू का तुम्हाला? हं. तुमची ओळख नाही पाळख नाही. हां हां. हं? पण तुम्ही आमच्या पोराला आणि सोनाला लयला एक आहे आसरा दिला. आसरा आणि ओळख पालखीचं काय नाही हो हां. पाहुणं. मला एक सांग, हां. ह्या मनुष्य जन्मात कमवायचं हितच ठेवायचं का वर घेऊन जायचंय? नाही. आणि माणसानं माणुसकीसारखं जर राहिला तर माणूस जवळ येणार आहे. हो. नाहीतर माणूस मेल्यावर कावळा बी शिवत नाही. ही तर खरी परिस्थिती माहीत आहे तुम्हाला. नाही बरोबर आहे मालक तुम्ही बोलता ते. कराय का नाही नाही? बरोबर आहे. आणि हे बघा, ही काय आसरा दिला ना ओळख पाळख त्याचं काय नाही हो. हो. त्याच्या मागं माझा काहीतरी हितो आहे ना. हा हा. हितो म्हणजे माझ्या शेतातलं काम होतंय ना, हो हो. म्हणून त्यांना मी आसरा दिला. हा बरं पाहुणं, राव बोलण्याच्या नादात माझं एक महत्त्वाचं काम विसरलो राव मी. काय हो? अहो लय दिवस झालं त्या कामाच्या मागं लागले. हां. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, पण त्या कामाचा काही मेळच लागे नाही हो. नाही नाही मालक हां. काळजी करू नका. तुमचं आज आहे ना 100% काम होणार. काय हो आज माझं काम होणार? हो मग शब्द आहे माझा. शब्द आहे ना. हो. साखर पुढं पाहुणं तुमच्या तोंडात साखर. बरं मग ठीक आहे, घेतो माझं काम आटपून. या मग तुम्ही बाजार करून. बरं मग येतो मी बाजार करून. हा या या. हा बरं, हा. चल. आता पाहुणा गेला म्हणल्यावर रान मोकळंच झालं. हं? त्यात लय गोड बोलला ती. काम होणार होणार तर होणार. आज जरा चांदणीची गंमतच करतो. सुनबाई, सुनबाई. मामांजी तर बाहेर गेलं, तर एवढं लवकर कसं आलं? ए सुनबाई. आता आणि मालक तुम्ही आहे होय? मला वाटलं मामांजीच आहेत, आणि तुम्ही तर मामांजी सोबत गेलते की. एवढं लवकर कसं इथं आज वापस आले? अगं तुझ्या सासऱ्याबरोबरच गेलतो, पण काय झालं चांदणे, मला एक अर्जंट काम आठवलं ग, म्हणून ते अर्जंट काम आहे म्हणून इथं आलोय मी. इथं आणि अर्जंट काम? हा इथंच आहे तुझ्याकडं. माझ्याकडे? अगं तुझ्याकडं म्हणजे आज निवांत आहे का नाही? कुणीच नाही.
म्हणलं चला तिच्यापाशी जरा जवळ बसावं, निवांत मध्ये आज काय काय कामं करायची, कुठं काय करायचं हे जरा समजावून सांगावं म्हणून माघारी आलोय मी. एवढं बी समजत नाही वय. असं आहे व्हय. मला वाटलं दुसरं काय अर्जंट काम आहे. दुसरं काय काम असणार आहे तुझ्याकडं? एक खरं बोलू का बोला की. चांदणे, जशी तू या शेतात आली ना कामाला, तुला बघितलंय ना तेव्हापासून ना माझं मनच कुठं लाग नाही ग. काय बोलताय मालक तुम्ही? अगं ए बाई, ए अगं काय गैरसमज करून घेते काय माझ्याबद्दल तू? तसं काय असलं तर सांग बाबा, मी लगेच दूर करतो तुझा गैरसमज. मला तसं काय नाही, गैरसमज नाही करत आहो, पण मग तुमचं मनात काय आहे काही कळतच नाही बघा. मग कसं बोलावं सांगा बरं तुम्ही. चालणे, दुसरं काय मनात असणार आहे ग? म्हणजे म्हणजे अगं तुझं काय सौंदर्य आहे हा, म्हणजे तुझ्या सौंदर्यावर बोलावं तेवढं कमी आहे ग. म्हणजे कसं एखाद्या चिखलात कमळाचं फुल कसं उमलतं तसं तुझं आहे ग. काय बी का मालक. काय बी काय खरं तेच सांगतोय चालणे. आणि हे बघ, तुझी जागा इथं नाही ग, तुझी जागा म्हणजे राजवाड्यात आहे, राजवाड्यात. असं होय. हा विचार पडतो ग, कसं तू इथं राहत असशील. काळजी. मालक आता तुमच्यासारखे मालक आमच्या सोबत आहेत म्हणलं मग. बस 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 हेच मला ऐकायचं होतं बघ चालणे. बरं बरं मालक, मी काय म्हणते, काय ग? मी घरातले काम पडले घेते की आवरून. या मग तुम्ही. अगं घेशील की आवरून, जरा वेळ तो. नाही नाही, लय काम पडले, घेते आवरून. होय का? या तुम्ही. आईला बोलायचं जरा मनसोक्त बोलावं म्हणलं तर चांगला मूड झालता. हा आलात का? हो आलं. झाला का बाजार? हो बाजार झाला. झाला ना हो. आमचा बाजार उठून. एवढा उशीर असतो का? असं काय बोलतोय मालक? काय बोलताय काय? नाही माणूस काय बोलत नाही म्हणून काहीच काम करायची काय नाही का? कसं बाजारमध्ये लय गर्दी होती ना हो. ती बाजारची गर्दी जाऊ द्या. हाय का त्या गुराला खायला? दिसलं का येताना? पाणी नाही त्याला, वैरण नाही. हा सुननं बी केलं नाही तुमच्या काम, तुम्ही बी नाही, म्हणजे मी करू का स्वतः जाऊन काम? बरं आता मी सगळं करून घेतो, तुम्ही काही तापू नका. बरं काय झालं, तुमचं झालं काम? काम जळू द्या माझं, होऊ नाही तर नाही होऊ द्या. ती पहिलं जनावरांचं बघा. मी तुम्हाला शब्द दिला, मला 100% होईल. कसलं 100% 200% नाही झालं काम माझं. ती काय तू जाऊ द्या, ती सांगितलं ना पहिलं त्या गुराचं बघा. बरं जरा ही पिशवी घ्या बाजारची, मी लगेच जाणार चारा पाणी करतो. हा हा तेवढं द्या, नेऊन द्या आमच्या सोनाक. बरं बरं ठीक आहे, जाऊ का? हा, चल. आणि ह्या बघा, जरा रागाच्या भरात बोललो, मनाला काय वाईट वाटून घेऊ नका. हा नाही हो मालक, तसं काय नाही. देतो पिशवी. हो, हो. जाऊ हा बरं, काय राग मान नका. नाही हो मालक, नाही. चांदणे, मगाशी दोघं बोलत बसावं म्हणलं तर दार लावून घेतीस वय. आता ना तुला न विचारता घरात कसं घुसतो बघ. अगं जखमी झाल्याला नाग टासल्याशिवाय सोडत नाही ना, तसं मला आवडलेलं पाखरू जाळ्यात घेतल्या बेकार मी बी शांत बसत नाही. काय दौलतराव, शोभतं का तुम्हाला ही? राव मालक आहे तुम्ही, डायरेक्ट घरात घुसलाय. कोण आहे कोण नाही बघायचं, डायरेक्ट आतच. अरे कोण आहे रे घरात? माझ्या चोरावानी घुसलंय, कोण आहे? बाहेर येतो का? अगं अगं चालणे, अगं मी आहे. आता काय करावं? अगं चालणे, अगं चालणे मी आहे. अहो मालक तुम्ही आहे वय? हा. आणि असं चोरावानी का घुसलाय मध्ये? चोरावणी काय अगं चालणे, मीच तुला सरप्राईज देणार होतो, पण तूच मला सरप्राईज दिलं. पिशवी तुमच्याकडे? आणि मामांचे कुठे गेले? आहेत की मामाजी काय तिथं काम करते ती.
अगं झालं काय माहित आहे का, मी शेतात आलो तर बघितलं जनावराला खायला काय टाकलं नाही, पाणी काय पाजलं नाही. म्हणलं चला एकाच दिवस मालकानं काम केलं म्हणून कुठं बिघाडतंय. तेवढा तुझा सासरा आला आणि बघितलं. म्हणलं काय करताय मालक तुम्ही, शोभतं का तुम्हाला मालक असून? 2-2 गडी आहे ती आणि तुम्ही काम करताय वर. सोडावरती काम हातातलं आणि बघा ही पिशवी सुनबाईला द्या, मी उरकतो काम. म्हणलं ते पिशवी द्याय आलतो तुला. बरं बरं, मी ठेवते मग. आणि म्हणजे तसं काय चुकीचं बोलले तर का? मालकानं असं काम करणं शोभा देते होय. खरंच खरंच विचारश्रेणी उच्च आहे. कालच म्हणलं मी. बरं बरं, ठेवते मग मी मध्ये. अहो मालक, तुम्ही गेले नाही का अजून? काय गेलं नाही का अजून? शोभतं का चाललं तुला असं? हा नाही, ही बोलणं शोभतं का तुला? माणूस एवढं उन्हा तानातनं बाजारची पिशवी घेऊन आलंय, जरा पाणी बिणी द्यावं. अगं कोरड पडली कशाला माझ्या? बरं बरं मालक, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. बस हा आलेच. मस्त वाटतं ना घर? हा होय मालक. होय. कशा आहे गादी? टणक टणक उड्या आणते बघितलं. ठीक आहे मालक. बरं बेड भारी आहे बरं का? आवडली ना गादी? आवडली की? झोप चांगली लागते ना? हा म्हणजे शांत झोप लागते का? काय मालक तुम्ही पण. काय कंबर मारायचं का काय? ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होता दौलत, गरम हे लोहा मारतो हातोडा. सुनबाई, अहो मालक. हाय 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 चालणे. अगं गालाच द्यायला आल तू. झाली का मग? हो कामावर आहे मालक. पिशवी दिली. बरं निघू का, मी गडबड आहे मला. हो का? हा चालतंय. या या. सुनबाई, बोला ना मामा. चांगलं बुडास काढून घ्या. हा? लय वाढले गाबाळ एक तर. हा आपल्याला झुपटावं लागत रव 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 रव. बरोबर आहे की नाही? होय बरोबर आहे तुमचं. हॅलो. हॅलो, कुठे आहे ग तू? अरे इथं मामांजी सोबत शेतामध्ये गवत काढते मी. बोल की. काही नाही, मी गाडीवर होतो, येतो मी घरला तुझ्याकडे. घराकडे कशाला चाललं तुम्ही? शेतामध्ये गवत काढते. अरे मग मी शेताकडे येऊ का? इकडे कुठे येतो? मामांजी आहे. सुनबाई, हा मामांजी. कोणाचा फोन आहे? मामांजी त्यांचा कॉल आहे. हो का? जरा बोलता का? नाही नाही, बोल बोल. हॅलो. अरे हे म्हातारे बी ना सारखं मागून लागून राहते. कोणाचा फोन आहे, कुठे गेलेस नुसतं. आता काय सांगू बाबा तुला. अगं मग काहीतरी कारण सांगून घरला वाट लाव ना, तर तू तरी ये घरी. अरे मी कसं घरी येऊ शकते? बरं 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 ऐक तू. मी काय करते, मामाजीला ना काहीतरी सांगते, बोलते, त्याला गंडवून ना मी येते तिकडं तुझ्याकडं. तू जिथं आहेस तिथं थांब. या कपाशीच रानाजवळ थांबलोय, ये इकडे तू. बरं बरं, तू कपाशी जवळच थांब. मग त्या शेतामध्येच मी आले. सांग. हो हो ठीक आहे, लवकर या. हां ठीक आहे, ठेव. काय म्हणा? काय नाही, मामांजी बोलत होते. ते मला म्हणत होते 4-5 दिवसांनी येतो. अजून बघा बघा, आता 4-5 दिवस राहतात म्हणाले. अजून 4-5 दिवस? असं असतंय का हो कुठं? काय राजाने आता पारयाडात काढलं आपल्याला. द्या इकडे. हा? म्हाताऱ्या माणसाला काम करायला लागू राहिले. हा? मग मी तर म्हणले होते तुम्हाला बोला म्हणून. मग का बोलले नाही तुम्ही? काय त्या राजाचं काही खरं पटण मला आहे ना. कुठं जाऊन असंच बसत आहे का करतात काय? ते. उगं तुम्हाला इकडे पाठवून देऊन जाऊन बसले तिकडे. हा ना, आता त्याची आई किती क्लिअर झाली आहे की नाही? बरं मामांजी, हा मी काय म्हणते, हा बोल ना. इथं गवत काढून काढून लय कंबर दुखायला लागले हो माझी. मी काय करते, जरा घरी जाऊन आराम करते. आराम करते? हं. बर चालेल, कर आराम. मग तुम्ही एवढं सगळं आवरून या. नाही मी काढीत राहतो आता. आवरल्याशिवाय येऊ नका बघा. ते मालक आपल्याला लय चिडन बघा आपल्यावर. हा का? हं? नाही मग मी काढीत राहतो, तू कर आराम. हा
बरं मग येऊ का मी हा ये आई गं. खुरप राहू दे माल मामांजी मोबाईल घेऊन झाली की तू मी घेऊन जाते की जाय घेऊन जा त्याचा जर परत फोन आला तर हा हा मामांजी येऊ व्यवस्थित मी? बोल जरा हो येऊ मी मामांजी हा ये आवडल्याशिवाय येऊ नका बघा नाही नाही, येणार नाही मी हं. कुठं बसलाय काय माहिती दिसणं बी झालाय कुठं असल बस बस डबा खाली जाणलं वाटतं तू. मग कोणी बघितलं तर विचारलं तर सांगायला नको का बरं ते सगळं सोड. केव्हापासून ह्या क्षणाची वाट बघतोय मी. मग आता आली ना मी आली ना चल ना मग थोडंसं. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल से लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी चांदनी आईला काय हाल तरी त्या झुडपात 100% कुठलं तर झुडपं आलेलं असणार आहे यांच्या आईला माझंच रान घालतोय ए कोण आहे रे तिथं हा ह्याच्या माईचा पटकन मालकाला उठते लवकर 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 जा उठ ए थांब कोण आहे रे अरे कापट तुझ्या बापाची तोर आहे रे थांब ह्याच्या मालक मी आहे चांदणे तू काय करते इथं अहो मालक हे बघा अगं आता इथनं कोण तर पळालं मी बघितलं आता अहो मालक हितनं कोण पळणार आहे अहो मालक एक मोठा ससा इथून पळाला बघा आत्ताच काय ससा तुम्ही 2 मिनिटं पहिले आले असते ना तुम्हाला शुकार घावली असती बघा म्हणजे बंदूकच पाहिजे होती माझ्याकडे होय होय मालक 100% चांदणी मला गांडावती अगं मी काय बोळ्यानं दूध पितो वय माणूस आणि सशातला फरक कळत नाही का मला ही ना राजाच्या गैरहजेरीत दुसऱ्याच कुणाकडनं तर हिर भरून घेते आता उद्या जर हिनं डोक्यावर आंघोळ जर केली तर 100% समजायचं पाणी कुठं तर मुरतंय अगं चांदणे पोसायचं मी आणि खायचं दुसरं कुणी अगं दौलतराव म्हणतात मला ह्यो चाललेला खेळ आहे ना जास्त दिवस चालू देणार नाही तुझा गाठ माझ्याशी आहे